Welcome to Insight Academy. My name is Chetrali. Today we are going to discuss some questions of geography. Question number 1. खालील देशांपैकी कोणत्या देशांची सीमा अरब समुद्रास लागून आहे? एक तुर्कमेनिस्तान, ब उझबेकिस्तान, क कझाकिस्तान. ऑप्शन्स आर देअर. ऑप्शन 1 अ आणि ब, ऑप्शन 2 ब आणि क, ऑप्शन 3 अ आणि क, ऑप्शन 4 अ, ब आणि क. You can see here Aral Sea stands with the boundaries with Kazakhstan and Uzbekistan. हा आपला अराल सी आहे, वरती कझाकिस्तान आहे आणि खाली जो आहे तो उझबेकिस्तान, ह्या दोघांना बाउंड्रीजला अटॅच आहे. सो अवर आन्सर इज ऑप्शन नंबर 2 ब आणि क, उझबेकिस्तान कझाकिस्तान इज करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. जोड्या लावा. तत्ववेते फिलॉसॉफर्स आणि त्यांनी पृथ्वी उत्पत्ती संबंधी सिद्धांत मांडला आहे. एक इमॅन्युअल कांत, भरती परिकल्पना, 2 लॅपलॅस, पी वायुरूपी परिकल्पना, 3 चेंबरलिन तेजेविघ परिकल्पना आणि 4 जेम्स जीन्स ग्रहकण परिकल्पना. तर कांत लॅपलेस यांची एक थेरी आहे. द थेरी इज टॉकिंग अबाउट द सोलर सिस्टीम बिगॅन ॲज अ क्लाउड ऑफ अ डिस्पर्स पार्टिकल. सोलर सिस्टीम जी आहे ती कशी उत्पत्ती झाली त्याच्याबद्दल सांगितलं आहे. नेब्युलर हायपोथेसिस जे आहे ते सांगितलं आहे, फॉर्मेशन ऑफ द क्लाउड्स नेबुला अँड हाऊ द सोलर सिस्टीम इज फॉर्म. For that, Chamberlain is talking about to describe the formation of the solar system in 1905, and James Jeans is populated the massive gravitational force of introducing the star. Gravitational force बद्दल त्यांनी आणि फ्युचर प्लॅनेट्स बद्दल सांगितलं आहे. तर ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. 1 इमॅन्युअल कांत फॉर द gaseous system, Laplace for the nebular, Chamberlain for the plantations, and James Jeans for the tidal. क्वेश्चन 3. जोडा लावा. समुद्री प्रवाह आणि प्रदेश. 1 फोकलँड, आफ्रिकेचा पूर्व किनार, 2 बेंगुला, बी रशिया, 3 अगुलास, सी अर्जेंटिना आणि 4 ओएशियो, डी आफ्रिकेचा पश्चिम किनारा. तर फॅकलँड जे आयलँड आहेत ते आपल्याला अर्जेंटिनामध्ये बघायला मिळतं. बेगुला जे आहे ते करंट्स आपल्याला वेस्ट ऑफ आफ्रिकामध्ये बघायला मिळतात. लघुलाज आपल्याला ईस्ट कोस्ट ऑफ आफ्रिकेमध्ये बघायला मिळतात. आणि ओएशियो दॅट इज ऑल्सो फाउंड इन दी रशिया. हे समुद्री प्रवाही आहे. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी 2 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 4. पनामा कालवा खालीलपैकी कोणत्या 2 जलाशयांना जोडतो? 1 तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र, 2 कॅलिफोर्नियाचे आखात आणि पॅसिफिक महासागर, 3 मेक्सिकोचे आखात आणि कॅरेबियन समुद्र, 4 कॅरेबियन समुद्र आणि पॅसिफिक महासागर. तर दिस इज एक्झाम्पल ऑफ पनामा कॅनल. यू कॅन सी हिअर, इथे पनामा कॅनल आहे आणि तो 2 बॉडीज जो आहे तो अटलांटिक ओशन दॅट इज अ कॅरेबियन सी टू द पॅसिफिक ओशन यांना तो जॉईन करतो. तर कॅरिबियन समुद्र आणि पॅसिफिक महासागर इज करेक्ट आन्सर. ऑप्शन 4 इज राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 5. अरोरा बोरिल्स हे दक्षिण ध्रुवावर घडते, तर अरोरा ऑस्ट्रेलिस हे सुद्धा दक्षिण ध्रुवावरच घडते. ऑप्शन 1 विधानाचा पूर्वार्ध चूक, ऑप्शन 2 विधानाचा उत्तरार्ध चूक, ऑप्शन 3 संपूर्ण विधान योग्य, ऑप्शन 4 संपूर्ण विधान अयोग्य. तर दिस आहे ती पिक्स ऑफ अरोराज. दिस इज अरोरा बोरिलिस अँड अरोराज ऑस्ट्रेलिस आर गिवन. तर अरोराज बोरिलिस हे नॉर्थर्न हेमिस्फिअर मध्ये घडतं आणि अरोरा ऑस्ट्रेलिस हे सदर्न हेमिस्फिअर मध्ये घडतं. तर दोन्ही पण दक्षिण ध्रुवावर नाही घडत आहे. सो पूर्वाचा विधानाचा पूर्वार्थ जो आहे, फर्स्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स इज रॉंग. अरोरा बोरिलिस इन साऊथ नॉर्थ पोल. क्वेश्चन 6. ट्रायसेल्युलर मॉडेल संबंधी योग्य विधान ओळखा. 1 फेरेल सेल 0 ते 30 अंश उत्तर आणि दक्षिण, बी हॅडली सेल 30 ते 60 उत्तर आणि दक्षिण, 3 पोलार सेल 60 ते 90 उत्तर आणि दक्षिण. ऑप्शन्स आर देअर. ऑप्शन 1 फक्त, ऑप्शन 2 फक्त क, ऑप्शन 3 ब आणि क, ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. सो दिस इज अ डायग्राम ऑफ अ ग्लोबल ॲटमॉस्फेरिक सर्क्युलेशन. इथे आपला इक्वेडॉर आहे 0, 30 आणि 60. तर फर्स्ट पार्टमध्ये हॅडली सेल आहे, दॅट इज 0 to 30, 30 to 60 मध्ये फेरल सेल आहे आणि 60 अबाव यू कॅन सी पोलर सेल्स हिअर. तर पोलार सेल 60 आणि उत्तर दक्षिण विभाग. दिस इज अ करेक्ट स्टेटमेंट.
क्वेश्चन 7. पृथ्वीच्या वातावरणातील आयनोस्फिअरमुळे रेडिओ कम्युनिकेशनला चालना मिळते कारण अ. ओझोनच्या अस्तित्वामुळे रेडिओ तरंगाचे परावर्तन होते. ब. रेडिओच्या तरंगाची तरंग लांबी खूप जास्त असते. ऑप्शन साधे. ऑप्शन 1 फक्त अ. ऑप्शन 2 फक्त ब. ऑप्शन 3 दोन्ही. ऑप्शन 4 एकही नाही. टॉकिंग अबाउट द आयनोस्फिअर जी आपल्याला हेल्प करते कम्युनिकेशन सॅटेलाइटसाठी. तर रेडिओ वेव्स हॅव द लॉंगेस्ट वेवलेंथ आणि गामा रे जे आहे त्यांना सर्वात शॉर्टेस्ट वेवलेंथ असते. आणि ओझोन जो आहे तो ऑब्झर्व करतो सोलर अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन फॉर दी स्ट्रॅटोस्फिअर. तर हे दोन ह्याचे कारण नाहीये, तर हे फक्त सेंटेन्स आहे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन सांगितली. दिस इज नॉट एक्झॅक्टली रिझन. सो एकही नाही. ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 8. चुकीची जोडी ओळखा. 1 ब्रिक फिल्डर ऑस्ट्रेलिया, 2 सिरोको वाईन व्हॅली, 3 चिनूक उत्तर अमेरिका, 4 गिल्बी लिबिया. हे विंडचे प्रकार आहे आणि हे विंड्स कुठल्या रिजनमध्ये अस्तित्वात आहे ते विचारलंय. तर ब्रिक फिल्डर ही हॉट आणि ड्राय विंड आहे, ती सदर्न ऑस्ट्रेलियामध्ये आढळते. सिरोको हे नॉर्थ आफ्रिकामध्ये आढळते. चिनूक विंड जे आहे ते नॉर्थ अमेरिकामध्ये आढळते आणि गिबिली ही लिबिया आणि मेडिटेरियन सी मध्ये आढळते. सो क्वेश्चन 8 ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. चुकीची जोडी ओळखा आहे. तर सिरोको जो आहे नॉर्थ आफ्रिकामध्ये आहे, नॉट इन वाईन व्हॅली. क्वेश्चन 9. चुकीची जोडी ओळखा. मूळ खडक आणि रूपांतरित खडक. 1 ग्रॅनाइट नीस, ब बेसॉल्ट हॉर्नब्लेड, 3 गॅब्रो ग्राफाइट, ड चुनखडी संगमरमर. ऑप्शन साधे. ऑप्शन 1 अ, ऑप्शन 2 ब, ऑप्शन 3 क, ऑप्शन 4 ड. तर ग्रॅनाइट जो आहे तो जिनिसिस या मेटामॉर्फिक प्रोसेस रॉक मधनं बनला जातो. बेसॉल्ट बाय दी हॉर्नब्लेड, ओके, और ग्रेन शीट असे सुद्धा म्हणले जाते. आणि गॅब्रो दिस इज अ ऑल्सो अल्ट्रोमॉर्फिक रॉक ऑफ द गॅब्रोज. सो ऑप्शन 3 गॅब्रो ग्रॅफाइट इज रॉंग आन्सर. क्वेश्चन 10. वाऱ्याच्या निक्षेपण कार्यामुळे तयार होणाऱ्या भूरूपांची नावे ओळखा. 1 वालुकागिरी, बी बारचान, क सैफ टेकड्या आणि ड यारदांग. लँडफॉर्म फॉर्मेशन ड्यू टू डिपॉझिशन ऑफ द विंड. ऑप्शन 1 अ ब क, ऑप्शन 2 ब कड, ऑप्शन 3 अ कड, ऑप्शन 4 अ ब कड. तर विंड इरोजन जे आहे त्या प्रोसेसेसमध्ये सांगितलं आहे. हे आपल्याला मोस्ट ऑफ टाइम डेझर्ट्समध्ये वाळवंटामध्ये बघायला मिळतात. दिस इज सेफ, दिस इज बाचन, दिस इज पॅराबोलिक अँड विंड डिरेक्शन ही दिलेली आहे. आणि दिस इज ट्रान्सफर्स वेव्स अँड दिस इज लॉन्जिट्युडिनल वेव्स. तर अ ब क आपल्याला बघायला मिळतात फॉर्मेशन ड्यू टू द डिपॉझिशन ऑफ द विंड. सो ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. नाउ वी विल मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन 11. योग्य विधाने ओळखा. अ ॲसिडिक लावा हा अतिशय प्रवाही असतो. ब बेसिक लावा हा कमी प्रवाही असतो. क दख्खनचा पठार बेसिक लावापासून बनला आहे. ऑप्शन साधे. ऑप्शन नंबर 1 अ ब, ऑप्शन 2 अ ब क, ऑप्शन 3 फक्त क, ऑप्शन 4 सर्व चुकीचे आहेत. तर ॲसिडिक लावा इज अ व्हेरी विस्कियस, स्टिकी असतो तो, ओके. अँड जो जो फ्लो होत असतो पण तो फ्लो खूप स्लोअर ऑफ अ स्पीडमध्ये फ्लो होत असतो. त्याच्यानंतर बेसिक लावा जो नॉन ॲसिडिक आहे पण तो व्हेरी रनी असतो, म्हणजे खूप फास्टमध्ये फ्लो होत असतो. आणि लावा फ्लो इज अ इग्नियस रॉक जो आहे तो आपल्याला डेक्कन ट्रॅप म्हणजे डेक्कन प्लॅट्यूमध्ये बघायला मिळतो. सो फक्त क इज करेक्ट आन्सर. दख्खनचा पठार बेसिक लावापासून बनला आहे करेक्ट आन्सर. हे पेअर्स अपोजिट आहे. सो ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 12. वली पर्वताची खालीलपैकी कोणती उदाहरणे आहेत. 1 हिमालय, 2 विंध्य, 3 सातपुडा, ड रॉकी, ई आल्प्स. ऑप्शन साधे. ऑप्शन नंबर 1 अ ब सोडून सर्व, ऑप्शन 2 अ क सोडून सर्व, ऑप्शन 3 ब व क सोडून सर्व, ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. So we should know the examples of fold mountains. The fold mountains are created where 2 or more earth tectonic plates are pushed together. त्याच्यामध्ये fold mountain तयार होतं. You can see here हे दोन mountains एकत्र येऊन foldation of mountains is formed. तर Himalayas, Andes and Alps are the example of fold mountain. So option 3 is correct answer. क्वेश्चन 13. खसदरीतून वाहणाऱ्या नर्मदा व तापी नदीच्या बाबतीत खालील विधानांचा विचार करून योग्य विधाने ओळखा. अ हिमालय पर्वत उचलला गेल्याच्या प्रक्रियेमुळे व द्विकल्पीय प्रदेशाच्या खाली जाण्याने त्या खसदऱ्या तयार झाल्या आहेत. ब या नद्या मोठ्या प्रमाणावर गाळाची मृदा वाहून आणत असल्या तरी त्या नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेशाचा अभाव आहे.
ऑप्शन साधे ऑप्शन नंबर 1 फक्त अ, ऑप्शन 2 फक्त ब, ऑप्शन 3 दोन्ही विधाने योग्य, ऑप्शन 4 दोन्ही विधाने अयोग्य. तर नर्मदा डज नॉट फॉर्म अ डेल्टा. ओके, दिस इज अ रिफ्ट व्हॅली रायझेस फ्रॉम द इशुरीज. त्याच पद्धतीने तापी रिव्हर जी आहे दिस इज ऑल्सो द रिफ्ट व्हॅली. ॲल्युअल डिपॉझिट्स म्हणजे काय, नदीने वाहून आलेला गाळ डिपॉझिशन करतो नदीच्या दोन्ही साईडला, दॅट इज लीड टू द ॲल्युअल डिपॉझिट्स. सो फक्त ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 14 खालीलपैकी वातावरणातील कोणत्या थरांमध्ये उंचीनुसार तापमान वाढत जाते? एक तपांबर, बी सीतांबर, क मध्यांबर आणि ड तलांबर. सो atmospheric layers temperature increases with the altitude. ऑप्शन 1 अ आणि क, ऑप्शन 2 ब आणि ड, ऑप्शन 3 अ ब क, ऑप्शन 4 ब क ड. तर स्टॅटोपियर इज अ राईट आन्सर. स्टॅटोस्पियर मध्ये काय होतं, व्हेन यू इन्क्रीजेस स्टॅटोस्पियर रायझेस द टेम्परेचर विथ इन्क्रीज इन द अल्टिट्यूड. हाईट जशी वाढत जाते तशाच पद्धतीने टेम्परेचर सुद्धा वाढत जातं. आणि थर्मोस्पियर मध्ये ग्रॅज्युएशन इन्क्रीज विथ द हाईट ऑल्सो. सो परत ट्रोस्पियर आहे, स्टॅटोस्पियर, मेसोस्पियर आणि थर्मोस्पियर. सो दिस इज अ ग्राफ ऑफ टेम्परेचर वर्सेस अल्टिट्यूड. सो अवर आन्सर इज ऑप्शन नंबर 2 म्हणजे सीतांबर आणि दलांबर इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 15 खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. विधान 1 विषुववृत्ताच्या जवळील प्रदेशात वर्षभर पाऊस पडतो. रिझन्स त्यांनी दिले, जास्त तापमान आणि जास्त आर्द्रतेमुळे विषुववृत्ताजवळील प्रदेशात दुपारच्या वेळी आरोह अभिसरण पाऊस पडतो. सो ऑप्शन 1 ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. 2 ए आणि आर हे दोन्ही बरोबर असून आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. 3 ए विधान बरोबर आणि विधान आर चूक आहे. ऑप्शन 4 ए विधान चूक आणि विधान आर बरोबर आहे. तर द एअर अबाव द इक्वेटर इज व्हेरी हॉट अँड रायझेस क्रिएटिंग द एरिया ऑफ लो प्रेशर. आणि कन्व्हेन्शनल एअरफॉल जो सांगितला आहे इट्स प्रिव्हेंट्स फ्रॉम द इक्वेटर रिजन. हा इक्वेटर रिजन आहे आणि ह्याच्यावरती त्यांनी काय सांगितलंय की एअर अबाव द इक्वेटर इज व्हेरी हॉट अँड रायझेस क्रिएटिंग द फ्लो ऑफ द प्रेशर. So both the statements are correct and R is a correct reason of the sentence A. क्वेश्चन 16 डॅश खंडातून विषुववृत्त, कर्कवृत्त आणि मकरवृत्त ही तिन्ही महत्वाची अक्षवृत्ते जातात. 1 आशिया खंड, 2 आफ्रिका खंड, 3 युरोप खंड, 4 ऑस्ट्रेलिया खंड. सो यू कॅन सी हिअर दिस इज द कंट्रीज अँड कॉन्टिनेंट. तर आफ्रिका खंड असा एकमेव कॉन्टिनेंट आहे ज्याच्यामधून इक्वेटर पास होतंय, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पास होतंय, त्याचप्रमाणे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन सुद्धा पास होतंय. सो ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 17 माओरी ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या प्रदेशातील आदिवासी जमातीसाठी वापरली जाते? 1 फिजी, 2 तास्मानिया, 3 न्यूझीलंड, 4 दक्षिण अमेरिका. सो माओरी इज अन इंडिजिनस पीपल ऑफ मेनली ऑफ न्यूझीलंड. न्यूझीलंडचे हे ट्रायबल्स पीपल असं म्हणतो, त्याच पद्धतीने हे इंडिजिनस पीपल आहे. अँड इट्स रफली बिटवीन 1320 टू 1350. यू कॅन सी द पिक्स ऑफ माओरीज पीपल. सो न्यूझीलंड इज करेक्ट आन्सर. ऑप्शन 3 इज अन राईट आन्सर. क्वेश्चन 18 कोळसाच्या खालीलपैकी कोणत्या प्रकारांमध्ये उर्वरित प्रकारांपेक्षा कार्बनचे प्रमाण जास्त असते? 1 बिटुमिनस, 2 लिग्नाइट, 3 पीट, 4 अँथ्रासाइट. So higher percentage of carbon is present in anthracite. You can see here first is peat, then lignite, then bituminous and anthracite. Anthracite is having the more percentage of carbon, like 86 to 97% of carbon is present. So anthracite is correct answer. आणि सर्वात लिस्ट जर बघितलं तर पीट हॅव्हिंग द लिस्ट कार्बन पर्सेंटेज. क्वेश्चन 19 बर्मुडा ट्रायंगल खालीलपैकी कोणत्या प्रदेशांदरम्यान पसरला आहे? अ दक्षिण फ्लोरिडा, ब प्युर्टो रिको, क हवाई बेटे. ऑप्शन 1 अ आणि ब, ऑप्शन 2 ब आणि क, ऑप्शन 3 अ आणि क, ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. यू कॅन सी हिअर दिस इज द पीक ऑफ बर्मुडा ट्रायंगल. दिस इज द बर्मुडा ट्रायंगल, बर्मुडा, फ्लोरिडा आणि प्युर्टो रिको. ओके, असे 4 आहे. आणि यू कॅन सी फ्रॉम दी अर्थ पिक्चर दॅट इज लाईक अ मायामी फ्लोरिडा US मध्ये आहे आणि सॅन जुआ प्युर्टो रिको. सो ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. दक्षिण फ्लोरिडा आणि प्युर्टो रिको इज दी रिजन्स विच जॉईन दी बर्मुडा ट्रायंगल. क्वेश्चन 20 अल निनो बाबत खालील वाक्यांचा विचार करून योग्य विधाने ओळखा. अ अल निनो ही शीत विषुववृत्तीय प्रवाहाचा प्रसार आहे. ब यामुळे विषुववृत्तीय वातावरणीय चक्रामध्ये बिघाड होतं. क यामुळे समुद्राच्या पाण्याच्या बाष्पीभवनामध्ये अनियमितता येते.
ऑप्शन 1 फक्त, ऑप्शन 2 ब आणि क, ऑप्शन 3 अ आणि क, ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. तर अल निनो इज अन क्लायमेट पॅटर्न that describe the unusual warming surface of the waters are given. अल निनो सदर्न ऑसिलेशन बद्दल आपण विचारलाय. दिस इज कम्प्लिटली वॉर्म फेज and this is a irregular periodic variation occurs in the wind. अल निनो आणि ला निना बद्दल तुम्ही अभ्यास केलाच असेल. तर ऑप्शन बी आणि क हे करेक्ट आहे. हे शीत नाहीये, तर हे वॉर्म आहे. वॉर्म विंड्स. क्वेश्चन 21 खालील विधाने लक्षात घ्यावं, योग्य पर्याय निवडा. ए हेडली सेल हा ITCZ व उष्मांक उच्चदाब कटिबंधनादरम्यान आढळतो. ब फेरल सेल हा उष्मांक उच्चदाब कटिबंध व उपध्रुवीय दाब कमी पट्ट्यात आढळतो. ऑप्शन नंबर 1 फक्त अयोग्य, ऑप्शन 2 फक्त ब योग्य, ऑप्शन 3 दोन्ही योग्य, ऑप्शन 4 दोन्ही अयोग्य. यू कॅन सी द डायग्राम हिअर. दिस इज अवर इक्वेटर. दिस इज अवर वेस्टर्ली जे आहे इथे हॅडली सेल आहे, वरती मिड अल्टिट्यूड सेल आणि पोलार सेल दिलेला आहे. दिस इज ITCZ इंटरट्रॉपिकल कॉन्व्हर्जन झोन, ज्याच्यामध्ये दोन ट्रॉपिक्स जे आहे ते एकत्र येत आहे. ट्रॉपिकल विंड्स फ्रॉम द नॉर्दर्न साइड ट्रेड विंड्स अँड सदर्न ईस्टर्न ट्रेड विंड्स. तर दोन्ही योग्य आहे. सो ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 22 उत्तर गोलार्धापेक्षा दक्षिण गोलार्धात पश्चिमी वारे हे जास्त जोराचे आणि नित्याचे असतात. कारण अ दक्षिण गोलार्धात उत्तर गोलार्धापेक्षा कमी भूप्रदेश असल्याने, ब उत्तर गोलार्धापेक्षा दक्षिण गोलार्धात कॅरिओलिस फोर्स जास्त असतो. कोरलिस फोर्स बद्दल विचारलंय. ओके, ऑप्शन 1 फक्त, ऑप्शन 2 फक्त ब, ऑप्शन 3 दोन्ही योग्य, ऑप्शन 4 दोन्ही नाही. You can see the diagram here. तर westerlies in the southern hemisphere are stronger and persistent than northern hemisphere. वेस्टर्ली जे आहे ते सदर्न पार्ट मध्ये स्ट्रॉंग असतात आणि कोरोलिस फोर्स जो आहे तो नियर दी पोल हा स्ट्रॉंग असतो आणि तो इक्वेटरला 0 असतो. सो ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 23 जेट प्रवाहाबद्दल अयोग्य विधान ओळखा. एक हिवाळ्यात त्यांचा वेग जास्त असतो. 2 या पश्चिमी वाऱ्याचा एक अरुंद पट्टा आहे. 3 12,000 मीटर उंचीवरून वाहतात. 4 यापैकी नाही. तर जेट स्ट्रीम्स आर फास्ट मुव्हिंग करंट ऑफ एअर दॅट सर्क्युलेट अबाव द एअर. पृथ्वीच्या वरती ते वाहत असतात. दे आर रिलेटिव्हली नॅरो बँड्स ऑफ अ स्ट्रॉंग विंड इन द अप्पर लेवल ऑफ द ॲटमॉस्फिअर. आणि त्याच पद्धतीने ते 12,000 मीटरच्या वर सुद्धा वाहत असतात इन द अपर ट्रोपोस्फिअर. आणि त्या हिवाळ्यामध्ये त्यांचा वेग जास्त असतो. तर त्याच पद्धतीने तिन्ही सेंटेन्स करेक्ट आहे. ओके, सो ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 24 जोड्या जुळवा. एक पार्कची सामुद्रधुनी म्हणजे पार्क स्ट्रीट कुणाला जॉईन करतोय? उत्तर व दक्षिण न्यूझीलंड. मलाकाची सामुद्रधुनी युरोप व इंग्लंड. कुक सामुद्रधुनी भारत व श्रीलंका. डोवरची सामुद्रधुनी मलाया व सुमात्रा. So I just joined the peaks here. You can see Gulf of Mannar, Park Strait between the India and Sri Lanka, State of Malacca here, then Cook Strait between the New Zealand here, north of island and southern of island of New Zealand, and the State of Dover here, English Channel and the North Sea. सो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. पाकची सामुद्रधुनी भारत व श्रीलंका. मलाकाची सामुद्रधुनी मलाया व सुमात्रा. कुक सामुद्रधुनी उत्तर व दक्षिण न्यूझीलंड. अँड डोवरची सामुद्रधुनी युरोप व इंग्लंड. क्वेश्चन 25 मोहो विलगता ही डॅश व डॅश या दरम्यानची संक्रमण सीमा असते. 1 प्रावरण व भूकवच. 2 सियाल व सायमा. 3 गाभा व प्रावरण. 4 यापैकी नाही. तर यू शुड नो द बाउंड्रीज बिटवीन दी मोहोज. सो मोहो कंटिन्युटी डिसकंटिन्युटी जी आहे ती बाउंड्री बिटवीन द क्रस्ट अँड द मेंटल ऑफ द अर्थ. दिस इज युअर मॅन्टल अँड दिस इज युअर क्रस्ट पोर्शन. त्याच्यामध्ये जो भाग आहे तो मोहो डिसकंटिन्युटी म्हणून ओळखला जातो. तो आन्सर आहे प्रावरण व भूकवच. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 26 0 डिग्री रेखावृत्तावर जर मंगळवारी रात्री 22.05 मिनिटं झाली आहेत तर 12:30 पश्चिम रेखा वृत्तावर किती वेळ आहे? ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर 13.53. 1 डिग्री सेल्सिअस 1 डिग्री फिरला म्हणजे 4 मिनिटं तो पुढं आहे. क्वेश्चन 27 सागरी जलाच्या सारतेवर पुढील कोणत्या घटकांचा प्रभाव पडतो? 1 बाष्पीभवन.
ब पाऊस, क तापमान, ड त्रिभुज प्रदेश, ई सागरी प्रवाह. ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 अ ब क ड, ऑप्शन 2 ब क ड ई, ऑप्शन 3 अ ब ड ई आणि 4 वरीलपैकी सर्व. सॅलिनिटी ऑफ द ओशन सी, त्याच्यामध्ये इव्हॅपोरेशनचा प्रभाव पडतो. प्रिसिपिटेशन ऑफ द रेन आणि स्नो मेल्टिंग ऑफ द आईसचा प्रभाव पडतो. टेम्परेचर आहे, सी वॉटर डेन्सिटी आहे आणि ओशन करंट यांचा प्रभाव होतो. तर वरीलपैकी सर्वांचा प्रभाव जलाच्या क्षारतेवर होतो. क्वेश्चन 28 खालीलपैकी कोणती नदी विषुववृत्ताला 2 वेळा ओलांडते? ऑप्शन 1 नायजर, 2 ॲमेझॉन, 3 झेरे आणि 4 मेकॉंग. सो वी शुड नो द आन्सर. झायर रिव्हर, कॉंगो रिव्हर जी आहे ती विषुववृत्ताला 2 वेळा क्रॉस करते. सो झेरे इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन 29 खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. विधान अ, जागतिक तापमान वितरणाचा अभ्यास करताना जानेवारी व जुलै या 2 महिन्यांचे तापमान विचारात घेतले जाते. विधान ब, जानेवारी व जुलै हे दोन्ही महिने उत्तरायण व दक्षिणायन संक्रमण कालावधीतील महिने आहेत. ऑप्शन साधे. ऑप्शन 1 दोन्ही विधाने बरोबर असून विधान ब हे अ चे योग्य कारण आहे. ऑप्शन 2 दोन्ही विधाने बरोबर असून विधान ब हे अ चे योग्य कारण नाही. ऑप्शन 3 विधान अ बरोबर ब चूक. ऑप्शन 4 विधान ब बरोबर अ चूक. The day that Earth's North Pole is tilted closer to the Sun is a summer solstice, and this is also known as shortest day. डिसेंबर 21-22 हा विंटर सोलस्टिक असतो आणि जून 20 आणि 22 हा समर सोलस्टिक दिवस असतो. तर दोन्ही विधाने बरोबर असून ब हे असे योग्य कारण आहे. सो ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 30 विषुववृत्तीय प्रदेशात प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? 1 आवर्त पर्जन्य, 2 आरोही पर्जन्य, 3 प्रतिरोध पर्जन्य, 4 पर्याय क्रमांक 2 व 3 दोन्ही. रेनफॉल कॉमनली ऑकर्ड इन द इक्वेटोरियल रिजन. तर कन्व्हेन्शनल रेनफॉल जो आहे तो आपल्याला इक्वेटोरियल बघायला मिळतो. And equatorial region gets the more rainfall than any another regions. So आरोही पर्जन्य conventional rainfall is correct answer. क्वेश्चन नंबर 31 हंगामी वाऱ्यांचे परतणे हे डॅशचे मुख्य वैशिष्ट्य आहे. 1 विषुववृत्तीय हवामान, 2 भूमध्य सागरी हवामान, 3 मान्सून प्रकारचे हवामान, 4 वरीलपैकी सर्व. तर मान्सून इज अ सीझनल चेंज इन दिस डिरेक्शन प्रिव्हेंटिंग ऑफ द स्ट्रॉंगेस्ट ऑफ द विंड. म्हणजे मान्सून काय करतो? सीझनल डिरेक्शनला चेंज करतो. मान्सून ऑलवेज ब्लो फ्रॉम द कोल्ड टू द वॉर्म रिजन. जो इंडियन ओशन मधून इंडियाकडे मान्सून वारे वाहत असतात. सो मान्सून क्लायमेट इज अन करेक्ट आन्सर फॉर द सीझनल रिव्हर्सल ऑफ द विंड्स. क्वेश्चन 32 पृथ्वीवर होणाऱ्या ऋतूंची निर्मिती हा डॅशचा परिणाम आहे. अ पृथ्वीचे परिभ्रमण, ब पृथ्वीचे परिवरण, क पृथ्वीच्या कलेचा आस. ऑप्शन नंबर 1 फक्त अ, ऑप्शन 2 अ ब, ऑप्शन 3 अ क आणि ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. द सायकल ऑफ द सेशन इज अ कॉज ड्यू टू रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ. एक काय होते? अर्थ ही सूर्याभोवती फिरते त्याच्यामुळे सुद्धा सीझन्स येतात आणि अर्थ स्पिल ॲक्सेस आपली अर्थची ॲक्सेस ही थोडी स्पिल्ड ॲक्सेस आहे त्याच्याने सुद्धा सीझन्स आपल्याला बघायला मिळतात. सो ऑप्शन नंबर 3 अ आणि क हे करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 33 खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. अ पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते त्या स्थितीचं अपसूर्य स्थिती असे म्हणतात. आणि ब पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असते त्या स्थितीत अपसूर्य स्थिती असे म्हणतात. उपसूर्यस्थिती असे म्हणतात. सो ऑप्शन 1 अ ब दोन्ही बरोबर, ऑप्शन 2 अ ब दोन्ही चूक, ऑप्शन 3 अ बरोबर ब चूक, ऑप्शन 4 ब बरोबर अ चूक. ॲपिलियॉन इज द पॉइंट ऑफ द ऑर्बिट अँड ऑब्जेक्ट इज द फारदेस्ट फ्रॉम द सन. ओके, जेव्हा तो लांब असतो ते ॲपिलियॉन स्टेज आहे आणि व्हेन द सन अँड अर्थचं डिस्टन्स कमी असेल ते पेरिलियॉन आहे. सो अ आणि ब हे दोन्ही चूक आहे. त्यांनी उपसूर्यस्थिती स्थिती 1 ऑप्शन आहे आणि अपसूर्यस्थिती ऑप्शन 2 आहे. क्वेश्चन 34 खालील भूकंप लहरींचा त्यांच्या विध्वंसकतेनुसार चढता क्रम लावा. 1 प्राथमिक लहरी, बी भूपृष्ठ लहरी आणि सी दुय्यम लहरी. ओके, प्रायमरी वेव्ह, सेकंड सरफेस वेव्ह आणि सेकंडरी वेव्ह यांचा तुम्हाला असेंडिंग ऑर्डर मध्ये क्रम लावायचा आहे. देर आर 3 टाइप्स ऑफ द वेव्स फाउंड इन द अर्थक्वेक. तर याच्यामध्ये पी वेव्स आहे, प्रायमरी वेव्स, एस वेव्ह, सेकंडरी वेव्स आणि एल वेव्स आर गिवन. तर सरफेस वेव्स मध्ये एल वेव्स हे मोर डिस्ट्रक्टिव्ह आहे आणि एस वेव्स आर मोर डिस्ट्रक्टिव्ह दॅन पी वेव्स. तर मग सिक्वेन्स आपला येईल अ क आणि ब. सो ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर.
क्वेश्चन 35 जोड्या लावा. अ. जागृत ज्वालामुखी किलिमांजारो. बी. मृत ज्वालामुखी फुजियामा. सी. सुप्त ज्वालामुखी व्हेसुवियस. ऑप्शन नंबर 1 अ 3 ब 2 क 1. ऑप्शन नंबर 2 अ 2 ब 1 3 क 3. ऑप्शन 3 अ 2 ब 3 क 1. ऑप्शन 4 अ 1 ब 2 क 3. So we should know the examples of the active volcanoes and ऍक्टिव्ह व्हॉल्कॅनोज जो आहे त्याचं सर्वात मोठं उदाहरण माउंट किलिमंजारो इथे आहे. माउंट फुजी आणि डॉर्मंट व्हॉल्कॅनोजचे एक्झाम्पल आहे. त्याच पद्धतीने व्हेसुवियस इज अन एक्झाम्पल ऑफ ऍक्टिव्ह व्हॉल्कॅनो. ऍक्टिव्ह व्हॉल्कॅनो म्हणजे हे व्हॉल्कॅनो अजून सुद्धा अस्तित्वात आहे आणि ते कधीही होऊ शकतात. आणि एक्सटिंक्ट व्हॉल्कॅनो म्हणजे काय, जे आता नॉट इरप्टेड अगेन इन द ह्युमन हिस्ट्री. सो ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 35 पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते. ऑप्शन नंबर 1 एनामुंडी. ऑप्शन 2 डोटा बेटा. ऑप्शन 3 कळसुबाई. ऑप्शन 4 नल्लामल्ला. द अनाई पीक म्हणजे अनाईमुडी इट इज अन हायेस्ट पीक लोकेटेड इन द वेस्टर्न घाट. यू कॅन सी हिअर. सो ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 37 डॅश ही आशिया खंडातील सर्वात मोठी लोकरीची बाजारपेठ आहे. 1 जयपूर. 2 जोधपूर. 3 बिकानेर. 4 नागूर. सॉरी. सो करेक्ट आन्सर इज बिकानेर. बिकानेर ही आशिया खंडातील सर्वात मोठी लोकरीची बाजारपेठ आहे. क्वेश्चन 38 आर्टेसियन विहिरी हे कोणत्या प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे. ऑप्शन 1 पठार. ऑप्शन 2 वाळवंट. ऑप्शन 3 गवताळ प्रदेश. ऑप्शन 4 यापैकी नाही. आर्टिशियन ॲक्विफायर्स आर फाउंड इन द डेझर्ट एरिया. वाळवंट भागांमध्ये जे छोटे वॉटर वेल्स आहे तिथे आपल्याला पाहायला मिळतात. सो करेक्ट आन्सर इज बी. ऑप्शन 2 इज राईट आन्सर. क्वेश्चन 39 नदी ओळखा. अरवली पर्वतात पुष्कर दरीत उगम पावते. बी. मिठाची नदी म्हणून ओळखतात. आणि क. राजस्थानच्या वाळवंटातील एकमेव नदी आहे. 1 मही. 2 घग्गर. 3 साबरमती. 4 लुनी. तर लुनी नदी जी आहे ती लार्जेस्ट रिव्हर इन द डेझर्ट ऑफ द नॉर्थ वेस्ट इंडिया आणि ती पुष्कर व्हॅली ऑफ अरवली रेंज इथून उगम पावते. त्या नदीला संस्कृतमध्ये सॉल्ट रिव्हर मीठ नदी असे सुद्धा म्हणली जाते. आणि लुनी नदी लुप्त पावते राजस्थान स्टेटमध्ये. सो ऑल द 3 सेंटेन्स अबाउट द लुनी रिव्हर. सो ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 40 खालीलपैकी केरळमधील स्थलांतरित शेतीचा प्रकार कोणता. 1 झूम. 2 बेवर. 3 पोडू. 4 कुमरी. सो टॉकिंग अबाउट द शिफ्टिंग कल्टिवेशन ऑफ केरला. तर झूम और झूमिंग कल्टिवेशन असं सुद्धा म्हणलं जातं. तर कुमरी हे नाव केरळामध्ये म्हणलं जातं शिफ्टिंग कल्टिवेशनला. पोडू हे नाव आंध्र प्रदेशमध्ये आहे. झारा आणि इराका हे सदर्न स्टेट्समध्ये नाव आहे. तर केरळमध्ये कुमरी इज राईट आन्सर. क्वेश्चन 41 थुमलापल्ले खाणी जिथे युरेनियमचे 1.5 लाख टन साठे आहे ती खाण कोणत्या राज्यात आहे. 1 कर्नाटक. 2 आंध्र प्रदेश. 3 तमिळनाडू. 4 केरळ. तर थुमालीपल्ली माइन इट इज फाउंड इन आंध्र प्रदेश हॅव्हिंग द लार्ज पर्सेंटेजेस ऑफ द युरेनियम इज फाउंड. सो ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 42 खालीलपैकी कोणती खिंड पास भारत चीन म्यानमारमध्ये ट्राय जंक्शन तयार करते. 1 नथुला. 2 जिपला. 3 बोमडीला. आणि 4 दिफू. सो दिफू पास इज अन माउंटन विच इज द ट्राय जंक्शन बिटवीन दी इंडिया चायना आणि म्यानमार. दिफूला पास यू कॅन सी हिअर. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 43 आसाममधील बराक खोरे कशासाठी प्रसिद्ध आहे. 1 पेट्रोलियम उत्पादन. 2 कापूस कारखाने. 3 बांबू उद्योग. आणि 4 चहाची लागवड. सो बराक व्हॅली इज व्हेरी फेमस फॉर दी टी असोसिएशन ऑफ इंडिया. ह्याच्यामध्ये 104 टी गार्डन्स तुम्हाला बराक व्हॅलीमध्ये बघायला मिळतात आसाममध्ये. चहाची लागवड हे करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन 4 इज राईट आन्सर. क्वेश्चन 44 खालीलपैकी कोणते राज्य पश्चिम घाटाचा भाग नाही. 1 गुजरात. 2 तमिळनाडू. 3 आंध्र प्रदेश. 4 महाराष्ट्र. सो विच ऑफ द फॉलोइंग स्टेट इज नॉट अ पार्ट ऑफ द वेस्टर्न घाट. तर तुम्हाला माहित पाहिजे की वेस्टर्न घाटमध्ये टोटल 6 स्टेट्स 6 राज्यांच्या सीमा आहेत. 1 गुजरात. महाराष्ट्र. गोवा. कर्नाटका. तमिळनाडू आणि केरला. सो नॉट पार्ट. आंध्र प्रदेश इज नॉट पार्ट ऑफ द वेस्टर्न घाट. सो ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर.
क्वेश्चन 45 भारतातील गहू उत्पादनाबद्दल खालील दिलेल्या विधानांचा विचार करून योग्य विधाने ओळखा. अ. भारतामध्ये रब्बी हंगामात गव्हाचे उत्पादन घेतले जाते. ब. हे पीक मुख्यतः उष्णकटिबंधीय प्रदेशात घेतले जाते. क. या पिकामुळे नायट्रोजन स्थिरीकरणाच्या माध्यमातून जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. ऑप्शन 1 अ आणि ब, ऑप्शन 2 ब आणि क, ऑप्शन 3 फक्त आणि ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. तर व्हीट इज अ मेन सोर्स ऑफ द विंटर. ओके, आणि ते रब्बी क्रॉप आहे. ते ट्रॉपिक्स मध्ये घेतले जाते आणि विंटर व्हीट कॅन बी फर्टिलाइज विथ द एंटायर नायट्रोजन अमाउंट. तर ऑप्शन नंबर 1 इज ओनली करेक्ट आन्सर. इज नॉट अ प्रायमरी क्रॉप ऑफ ट्रॉपिकल झोन. क्वेश्चन नंबर 46 भारताच्या किनाऱ्यालगतच्या मैदानी प्रदेशाबद्दल पुढील वाक्यांचा विचार करून योग्य विधाने ओळखा. अ. पूर्वेकडील किनाऱ्यालगतचा मैदानी प्रदेश हा पश्चिमेकडील किनाऱ्यालगतच्या मैदानी प्रदेशापेक्षा जास्त रुंद आहे. ब. पश्चिमेकडील किनाऱ्यालगतच्या मैदानी प्रदेशात पूर्वेकडील भागापेक्षा नैसर्गिक बंदराची संख्या जास्त आहे. ऑप्शन 1 फक्त, 2 फक्त ब, 3 दोन्ही विधाने बरोबर, 4 दोन्ही विधाने चूक. तर वी शुड नो द डिफरन्स बिटवीन ईस्टर्न कोस्टल प्लेन आणि वेस्टर्न कोस्टल प्लेन. यू कॅन रीड द डिफरन्स हिअर. सो दोन्ही विधाने बरोबर आहे. ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 47 योग्य जोडा लावा. मृदा आणि पद प्रदेश. ए. काळी मृदा महाराष्ट्र. बी. जांभी मृदा आसाम. 3 वालुकामय मृदा छत्तीसगड. ऑप्शन 1 अ आणि ब, ऑप्शन 2 अ फक्त, ऑप्शन 3 ब आणि क फक्त, ऑप्शन 4 अ ब क. द मेजर स्टेट वेअर द ब्लॅक सॉइल्स आर फाउंड इज महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश. लॅटरेट सॉइल जे आहे ते आसामच्या भागामध्ये आढळून येते आणि अराईट सॉइल जे आहे ती डेझर्ट सॉइल जे आपल्या राजस्थान, पंजाब आणि रण ऑफ कच्छ गुजरातमध्ये आढळून येते. सो ऑप्शन बी, ऑप्शन 1 अ आणि ब, काळी मृदा महाराष्ट्र, जांभी मृदा आसाम आणि अराईट सॉइल जी आहे ती छत्तीसगडमध्ये नाही तर गुजरात आणि राजस्थानमध्ये आढळून येते. सो ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 48 खाली दिलेल्या गंगेच्या उपनद्यांचा पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम लावा. अ. कोसी, बी. सोन, 3 गंडक, डी. यमुना. सो यू कॅन सी हिअर दिस इज द इम्पॉर्टंट ट्रायब्युटरीज ऑफ दी गंगा रिव्हर. आणि ही गंगा रिव्हर इथं आहे. इथे पहिली कोसी रिव्हर आहे, नंतर गंडक रिव्हर आहे, दिस इज सोन रिव्हर आणि चंबळ रिव्हर. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 फ्रॉम दी ईस्ट टू वेस्ट डिरेक्शन. क्वेश्चन 49 छोटा नागपूरचे पठार खालीलपैकी कोणत्या राज्यात पसरलेले आहे. अ. मध्य प्रदेश, ब. छत्तीसगड, क. झारखंड, डी. ओडिशा. सो छोटा नागपूर प्लॅट्यू जर बघितला, दिस इज अ डायग्राम ऑफ छोटा नागपूर प्लॅट्यू. यू कॅन सी हिअर. छोटा नागपूर प्लॅटूचे पार्ट्स जर बघितले तर झारखंडमध्ये आहे, काही बिहार, ओडिसा, वेस्ट बेंगॉल आणि छत्तीसगडमध्ये आहे. सो ऑप्शन नंबर 4 बी सी डी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 50 गड्डी ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते. 1 हरियाणा, 2 हिमाचल प्रदेश, 3 उत्तराखंड, 4 सिक्कीम. सो गडी ट्राईब्स आर फाउंड इन द हिमाचल प्रदेश. ओके, आन्सर इज हिमाचल प्रदेश. त्याच्यानंतर हरियाणामध्ये जाट, राजपूत, गुज्जर हे कम्युनिटी फाउंड होतात. उत्तराखंडमध्ये जाऊनसरी ट्राईब फाउंड होते आणि सिक्कीममध्ये लिपचीज ट्राईब्स फाउंड होतात. तर करेक्ट आन्सर ऑप्शन बी. क्वेश्चन 51 मध्य भारतातील सर्वात उंच शिखर कोणते. 1 दोडा बेटा, 2 धूपगड, 3 कळसुबाई, 4 महेंद्रगिरी. सो हायेस्ट पीक इन द सेंट्रल इंडिया, सो माउंट धूपगड ओके फ्रॉम दी मध्य प्रदेश इज अन राईट आन्सर. दोडा बेटा हे निलगिरी माउंटन मध्ये आढळून येते, कळसुबाई हे वेस्टर्न घाटमध्ये आढळून येते आणि महेंद्रगिरी ओडिशामध्ये आढळून येते. सो सेंट्रल इंडिया म्हणले म्हणजेच मध्य प्रदेशचा भाग आहे. सो धूपगड इज करेक्ट आन्सर. ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 52 भारतात कोळशाचे मोठे साठे असूनही भारत कोळशाची आयात का करतो. अ. भारताचे धोरण असे आहे की स्वतःच्या कोळशाचे साठे भविष्याकरिता राखून ठेवणे आणि वर्तमानकालीन उपयोगाकरिता आयात करणे. ब. भारतात बरीचशी ऊर्जा केंद्रे कोळसा आधारित आहे व त्यांना अंतर्गत भागातून पुरेसा कोळसा पुरवठा होत नाही. क. पोलाद कंपन्यांना मोठ्या प्रमाणात कोकिंग कोलची आवश्यकता असते त्यामुळे त्यांचा साठा आयात करतात. सो व्हाय वी नीड टू इम्पोर्ट दी कोल. सो ऑप्शन नंबर 1 फक्त अ, ऑप्शन 2 ब आणि क, ऑप्शन 3 फक्त क, ऑप्शन 4 अ ब क.
तर लॅक ऑफ अ कोकिंग कोल रिझर्वायर दॅट आर यूज फॉर द रॉ मटेरियल फॉर द स्टील मेकिंग अँड द अलाइड इंडस्ट्रीज असो. आणि कोकिंग कोल जो आहे तो रॉ मटेरियल हा स्टील प्रोडक्शनसाठी वापरला जातो. सो ऑप्शन नंबर 2 ब आणि क हे करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन 53 नंदादेवी शिखर हे हिमालयाच्या कोणत्या भागात आहे? 1 नेपाळ हिमालय, 2 पंजाब हिमालय, 3 कुमाऊ हिमालय, 4 आसाम हिमालय. सो नंदादेवी पार्क is an highest peak. We can find Nandadevi Park in the Kumaon Himalaya. Okay, this is the location of Nandadevi between the Satluj river and Kali river. So Kumaon Hills is right answer. Option 3. Question 54. कारेवा भूमी ही भूवैशिष्ट्य डॅश राज्य सापडते? कारेवा लँड ओके इज अन जॉग्राफिकल फीचर फाउंड इन 1 जम्मू काश्मीर, 2 पंजाब, 3 केरळ, 4 पश्चिम बंगाल. सो कारेवा लँडफॉर्म जे आहे ते तुम्हाला काश्मीर हिमालयामध्ये फाइंड होते, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज कारेवाज. आणि पंजाब प्लेन्स मध्ये एक ॲल्युविलियल प्लेन तुम्हाला फाउंड होतो आणि केरळच्या भागामध्ये स्टीप स्क्रॅप स्लोप बघायला मिळतात. तर कारेवा भूमी जम्मू काश्मीर ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 55 दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? 1 अलाहाबाद, 2 भुवनेश्वर, 3 भोपाळ, 4 सिकंदराबाद. साऊथ इंडियन सदर्न सेंट्रल रेल्वे स्टेशन जर बघितलं त्याचं हेडक्वार्टर सिकंदराबाद येथे आहे. सेंट्रलचं मुंबईला आहे हेडक्वार्टर, वेस्टर्नचं मुंबईलाच आहे, नॉर्दर्न साइड दिल्ली आणि ईस्टर्न कोलकाता. सो सिकंदराबाद फॉर द साऊथ सेंट्रल रेल्वे इज राईट आन्सर. क्वेश्चन 56 ढोला सदिया सेतू डॅश नदीवर बांधण्यात आला? 1 लोहित, 2 ब्रह्मपुत्रा, 3 कोसी, 4 गंगा. भूपेन हजारिका सेतू that is also known as Dhola Sadia Bridge. It is a connecting bridge between the Assam and the Arunachal Pradesh. ओके आणि तो लोहित रिव्हरवर बांधण्यात आला आहे. ब्रह्मपुत्रा ओके इट्स बिल्ड्स ऑन द ब्रह्मपुत्रा. क्वेश्चन 56 क्वेश्चन 56 ढोला सध्या सेतू कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? 1 लोहित, 2 ब्रह्मपुत्रा, 3 कोसी, 4 गंगा. सो भूपेन हजारिका सेतू इज ऑल्सो नोन एज ढोला सदिया ब्रिज. इट इज अ कनेक्टिंग बिटवीन द अरुणाचल प्रदेश आणि आसाम आणि तो लोहित रिव्हरवर बांधलेला आहे. लोहित रिव्हर जी आहे ती ब्रह्मपुत्राची ट्रायब्युटरी आहे. सो आन्सर इज लोहित. ओके ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. आय मार्क रॉंग हियर. ओके अँड क्वेश्चन नंबर 57 जोडा लावा. गट अ आणि गट ब 1 पंजाब हिमालय सतलज व काली दरम्यान, 2 कुमाऊ हिमालय काली व तिस्ता दरम्यान, 3 नेपाळ हिमालय तिस्ता व दिहांग दरम्यान, 4 आसाम हिमालय सिंधू व सतलज दरम्यान. तर हिमालय इज लाइंग बिटवीन द इंडस अँड सतलज रिव्हर दॅट इज द पंजाब हिमालयज. कुमाऊ हिमालय इज लाइंग बिटवीन द सतलज रिव्हर अँड काली रिव्हर. काली अँड तेस्ता रिव्हर इज डिवायडिंग बिटवीन द नेपाळ हिमालयज अँड तिस्ता आणि तिहांग रिव्हर जे आहे ते आसाम हिमालयाच्या दरम्यान आहे. तर ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 58 भारतीय किनारपट्टीबाबत खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. अ पश्चिम किनारपट्टी अनियमित व तंदूर स्वरूपाची आहे. ब पश्चिम किनारपट्टीवर खाड्या सरोवरे वाळूच्या टेकड्यांचे प्रमाण जास्त आहे. क पूर्व किनारपट्टी सपाट व विस्तीर्ण स्वरूपाची आहे. ड पश्चिम किनारपट्टीपेक्षा पूर्व किनारपट्टी रुंद आहे. ऑप्शन नंबर 1 अ ब बरोबर, ऑप्शन 2 ब क चूक, ऑप्शन 3 अ क ड बरोबर, ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व बरोबर. सो यू शुड नो द डिफरन्स बिटवीन द वेस्टर्न घाट आणि ईस्टर्न घाट. वेस्टर्न घाट जो आहे दे आर लाइंग अलॉंग विथ द अरेबियन सी आणि ईस्टर्न घाट दे आर लाइंग अलॉंग विथ द बे ऑफ बेंगॉल. तर वरीलपैकी सेंटेन्स सगळे करेक्ट आहे. यू कॅन रीड इन द चार्ट ऑल्सो. क्वेश्चन नंबर 59 खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. अ भारत अक्षवृत्तीयदृष्ट्या उत्तर गोलार्धात आहे तर रेखावृत्तीयदृष्ट्या पूर्व गोलार्धात आहे. ब भारताचा रेखावृत्तीय विस्तार अक्षरवृत्तीय विस्तारापेक्षा जास्त आहे. ऑप्शन 1 विधान अ बरोबर ब चूक, ऑप्शन 2 विधान ब बरोबर अ चूक, ऑप्शन 3 दोन्ही विधाने बरोबर, ऑप्शन 4 दोन्ही विधाने चूक. यू कॅन सी हियर दिस इज अ लॅटिट्यूड पार्ट. लॅटिट्यूड जो आहे तो ईस्ट वेस्ट डिरेक्शनने जात आहे आणि हा लॉन्जिट्यूड पार्ट आहे तो नॉर्थ साऊथ डिरेक्शनने वाहत आहे. तर ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 60 जोडा लावा. धरण आणि नदी टेहडी कावेरी हिराकूड सतलज भाकरा भागीरथी आणि मेत्तूर महानदी. तर तेहारी डॅम जो आहे तो भगीरथी नदीवर आहे उत्तराखंड येथे. हिराकूड डॅम हा महानदीवर आहे. भाकरा डॅम हा सतलज रिव्हरवर आहे हिमाचल प्रदेशमध्ये आणि मेट्टूर डॅम जो आहे तो तमिळनाडूमध्ये कावेरी नदीवर वसलेला आहे. तर ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर.
क्वेश्चन नंबर 61 खालील वर्णनावरून नदी ओळखा. या नदीचा उगम विंध्य पर्वतात जानापाव येथे होतो. ब बानस, परबती, कालीसिंध, शिप्रा या तिच्या उपनद्या आहे. क घरियाल मगरीचा अधिवास या नदीमध्ये आहे. ड ही यमुनेची एक उपनदी आहे. नदी ओळखायचे. 1 केन, 2 चंबळ, 3 बेटवा, 4 शोण. So we know the answer of this question is Chambal River. Chambal originate from the Janapad. That is from the Vindhya ranges of Madhya Pradesh. त्याच्या ट्रायब्युटरी शिप्रा आहे, कालीसिंध, परवती आहे आणि चंबळ नदीच्या इथे घरियाल्स वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे. Okay, and घरियाल्स like critically endangered animals are there, and Chambal River is a tributary of Yamuna River. So Chambal is the right answer. क्वेश्चन नंबर 62 नदी डोंगराळ भागातून कमी उताराच्या प्रदेशात वाहताना पर्वताच्या पायथ्याशी उतारात बदल झाल्यामुळे नदीतील भरड गाळाचे संचयन होऊन खालीपैकी कोणते भूरूप तयार होते. 1 पूरतट, 2 त्रिभुज प्रदेश, 3 पूर मैदाने, 4 पंखाकृती मैदाने. सो ॲल्युव्हियल फॅन्स यू कॅन सी दिस इज एक्झाम्पल्स ऑफ द ॲल्युव्हियल फॅन. ह्याच्यामध्ये ट्रायंगल शेपमध्ये डिपॉझिशन होत असते सँड आणि स्मॉलर पीसेस ऑफ सेडिमेंट्स. दिस इज नोन ॲज ॲल्युव्हियल fan. So option 4 is correct answer. Question 63 खालील घटकांचा भूधवलेनुसार उतरता क्रम लावा. 1 वाळवंट, 2 बर्फ, 3 विषुववृत्तीय वने, 4 समुद्र. ओके, डिसेंडिंग ऑर्डर नुसार अल्बिडो इफेक्ट. तर अल्बिडो इज अ मेजर ऑफ डिफ्यूज रिफ्लेक्शन ऑफ अ सोलर रिफ्लेक्शन. प्रकाश पडला तर रिफ्लेक्शन ऑफ दी सोलर रेडिएशन, त्याला आपण अल्बिडो असे म्हणतो. तर फ्रेश नोज अल्बिडो 80-90% रिफ्लेक्ट करतो पुन्हा. आणि सर्वात कमी जर असेल तर फॉरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये सनरेज 5 to 10% रिफ्लेक्ट बॅक होतात. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 3. पहिलं बर्फ, नंतर वाळवंट, विषुववृत्तीय वने आणि समुद्र. क्वेश्चन 64 खालीलपैकी कोणते घटक पृथ्वीच्या तापमान वितरणावर परिणाम करतात. अक्षांश, 2 रेखांश, 3 वारे, ड सागरी प्रवाह, ड पर्वतरांगा आणि फ किनाऱ्यापासूनचे अंतर. ऑप्शन नंबर 1 अ क ड ई एफ, ऑप्शन 2 अ ब ड ई, ऑप्शन 3 ब क ड ई फ आणि 4 वरीलपैकी सर्व. तर फॅक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द अनइवन हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन ऑफ अ टेम्परेचर. लॅटिट्यूड आहे, अल्टिट्यूड आहे, लँड सी कॉन्ट्रास्ट आहे, ओशन करंट आहे, एअर मासेस आहे, व्हेजिटेटिव्ह कव्हर आहे, विंड आहे, माउंटन रेंज आहे. सो आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज अ क ड ई फ. सो ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 65 खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा. पिचावरम ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची खारफुटीची वने आहे. ब पिचावरम कांदळवने ही आंध्र प्रदेशामध्ये आहे. ऑप्शन 1 फक्त अ बरोबर, ऑप्शन 2 फक्त ब बरोबर, ऑप्शन 3 दोन्ही बरोबर, ऑप्शन 4 दोन्ही चूक. तर पिचावरम फॉरेस्ट इट इज अँड ओनली फॉर दी वॉटरस्केप अँड बॅकवॉटर क्रसेस, ह्याच्यामध्ये ही वने आढळून येतात. ती जी आहे जगातली वर्ल्ड सेकंड लार्जेस्ट मँग्रोव्ह फॉरेस्ट आहे आणि ती साऊथ ऑफ चेन्नई तमिळनाडूमध्ये आढळून येतात. सो फक्त बरोबर, दिस इज नॉट आंध्र प्रदेश, दिस इज इन तमिळनाडू. क्वेश्चन नंबर 66 दख्खन पठाराच्या उत्तर आणि पूर्व सीमावर्ती भागात डॅश जमातीचे लोक राहतात. 1 भिल्ल व वारली, 2 कातकरी व हलबा, 3 वारली व महादेव कोळी, 4 भिल्ल व गोंड. तर भिल्ल आणि गोंड पीपल जे आहे ते तुम्हाला नदर्न आणि नॉर्दर्न एजेस ऑफ प्लेट्यूज मध्ये आढळून येतात. इट इज ऑफ अ डेक्कन इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. वारली पीपल्स आर फाउंडेड इन द मुंबई एरियाज आणि महादेव कोळी पीपल फाउंड इन द पुणे, अहमदनगर, नाशिक. सो डेक्कन प्लेट्यूज बद्दल भिल्ल आणि गोंड. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 67 जुळा जुळवा. 1 अमरावती, नवेगाव नागझिऱ्या, 2 गोंदिया बोर, 3 नागपूर गुगामेल मेळघाट, 4 वर्धा पेंच. तर मेळघाट इज लोकेटेड इन अमरावती. नागझिरा वाईल्ड लाईफ सँच्युरी ही गोंदियामध्ये आढळून येते. पेंच नॅशनल पार्क जे आहे ते मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहे. सो इट इज लोकेटेड नियर दी नागपूर. अँड बोर टायगर रिझर्व्ड इन वर्धा डिस्ट्रिक्ट. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 68 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये क्रोमाइट सापडते. 1 कोल्हापूर नागपूर, 2 ठाणे नाशिक, 3 भंडारा यवतमाळ, 4 भंडारा नागपूर गोंदिया. सो सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट मध्ये तुम्हाला कणकवली आणि वागडा इन भंडारा, नागपूर आणि चंद्रपूर या डिस्ट्रिक्ट मध्ये क्रोमाइटचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येते.
तर आपलं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 4 भंडारा, नागपूर, गोंदिया ह्या भागांमध्ये क्रोमाइट सापडून येते. क्वेश्चन नंबर 69 जोड्या लावा. एक थळघाट महाबळेश्वर महाड, खंबाटकी घाट अहमदनगर ठाणे, माळशेज घाट मुंबई नाशिक आणि ऑप्शन 4 आंबनेरी घाट पुणे सातारा. So Thal Ghat is a joint between the Mumbai and Nashik route. Khambhataki Ghat is joint between Pune and Kolhapur section. Malses Ghat is a joint between the Kalyan and Ahmednagar road of the Maharashtra. And Ambaneli Ghat is joint between the Raigad district of the Konkan. So option number 1 is correct answer. क्वेश्चन 70 जुळा जुळवा. नदी आणि धबधबा. 1 घटप्रभा दूधसागर, 2 कावेरी जोग, 3 शरावती गोकाक आणि 4 मांडवी शिवसमुद्र. So Gokak Fall is found in the Ghadprabha river of Belgavi district in Karnataka. Shiva Samudra Falls is found in the Kaveri river. Jog Falls in the Sharavati river, and Dudhsagar Falls found in the Mandovi river in Goa. So our option number 4 is correct answer. क्वेश्चन नंबर 71 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित शेती केली जाते? 1 पालघर, ब भंडारा, क लातूर, ड चंद्रपूर, ई नांदेड. ऑप्शन 1 अ ब क, ऑप्शन 2 अ ब ड ई, ऑप्शन 3 अ ब ड, ऑप्शन 4 अ ब ई. तर स्लॅश अँड बर्न ॲग्रिकल्चर शिफ्टिंग कल्टिवेशन झूमिंग कल्टिवेशन म्हणलं आहे. सो शिफ्टिंग कल्टिवेशन इज अन एज्युअल प्रॅक्टिस फॉर दी प्रोडक्शन अँड इन्व्हेशन. यामध्ये शेतीला आग लावली जाते. जे बारीक बारीक गवत राहिलं आहे त्यांना डायरेक्ट आग लावून त्यांनी शिफ्टिंग कल्टिवेशन केलं, त्यांनी ते पुढच्या पार्टसाठी ते फॉरवर्ड केले जाते. त्याच्यामध्ये पालघर, भंडारा आणि चंद्रपूर या डिस्ट्रिक्टमध्ये मोठ्या प्रमाणात शिफ्टिंग कल्टिवेशन होत असते. दॅट इज नोन ॲज स्थलांतरित शेती. ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. ऑप्शन क्वेश्चन 72 महाराष्ट्रामध्ये आढळणाऱ्या राष्ट्रीय उद्यानांचा अभयारण्याचा पूर्वेकडून पश्चिमेकडे असणारा क्रम सांगायचा आहे. स्टार्टिंग फ्रॉम द ईस्ट डिरेक्शन टू द वेस्ट डायरेक्शन. तर ऑप्शन नंबर 1 ताडोबा, मेळघाट, फणसाड, नांदूर, मधेश्वर आणि माळढोक. तर फर्स्ट टाइम आपण लगेच मॅप ऑफ महाराष्ट्र. दॅन वी नो द ताडोबा अंधेरी हे चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये आहे. मेळघाट इट इन अमरावती डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. मालढोक हे सोलापूरमध्ये आढळते. नंदूर महादेश्वर दिस इज इन नाशिक. अँड फनसाड दॅट इज इन रायगड डिस्ट्रिक्ट. सो अवर ऑप्शन इज ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 73 योग्य विधाने ओळखा. अ महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे बल्लारपूर येथे आहेत. ब खापरखेडा हे औष्णिक विद्युत केंद्र आहे. ऑप्शन 1 फक्त, ऑप्शन 2 फक्त, ब ऑप्शन 3 दोन्ही योग्य, ऑप्शन 4 दोन्ही अयोग्य. तर वेस्टर्न कोलफाड लिमिटेड जे आहे तिथे इज अ सबसिडी ऑफ अ कोल इंडिया हे बल्लारपूर येथे आहे. दॅट इज स्टेटेड इन द चंद्रपूर डिस्ट्रिक्ट ऑफ द महाराष्ट्र. आणि खापरखेडा थर्मल पॉवर स्टेशन हे नागपूर येथे स्थिर आहे. सो दोन्ही ऑप्शन्स करेक्ट आहे. सो ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 74 अनुस्कुरा घाट हा डॅश आणि यांच्यामध्ये आहे. कोल्हापूर राजपूर, 2 कोल्हापूर कुडाळ, 3 कोल्हापूर गगनबावडा, 4 कोल्हापूर बेळगाव. तर दिस इज अ स्टॅटिक क्वेश्चन. आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज कोल्हापूर राजापूर. सो अनुस्कुरा घाट हा कोल्हापूर आणि राजापूर यांच्यामध्ये आहे. क्वेश्चन 75 पाणी व जमीन व्यवस्थापन संस्थेचे केंद्र डॅश येथे आहे. 1 नागपूर, 2 पुणे, 3 औरंगाबाद, 4 मुंबई. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 औरंगाबाद. क्वेश्चन 76 खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार 7236 पूर्व ते 8054 पूर्व रेखावृत्त आहे. ब महाराष्ट्राने देशाचा 9.36% प्रदेश व्यापलेला आहे. क महाराष्ट्रातील एकूण 7 जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेश राज्याला लागू आहेत. वरीलपैकी अचूक विधाने ओळखा. ऑप्शन 1 अ ब, ऑप्शन 2 ब क, ऑप्शन 3 अ ब क, ऑप्शन 4 अ ब क. तर लॉन्जिट्युडनल एक्सटेंट ऑफ द महाराष्ट्र जो आहे तो 72 अंश 36 ईस्ट आणि 80 अंश 54 ईस्ट असा आहे. आपला टोटल रिजन जो आहे 9.36% रिजन ऑफ द ऑक्युपाइड बाय द महाराष्ट्र. यू कॅन सी हिअर. ओके, अँड दिस इज द थर्ड लार्जेस्ट स्टेट इन इंडिया आफ्टर दी राजस्थान, मध्य प्रदेश. आणि महाराष्ट्राची बॉर्डर ही 7 डिस्ट्रिक्ट ऑफ द महाराष्ट्र इज अटॅच टू द मध्य प्रदेश. महाराष्ट्राचे 7 जिल्ह्यांची बॉर्डर ही आपल्या मध्य प्रदेशला अटॅच आहे. So option number actually all of the above are correct. So option 4 is correct answer.
क्वेश्चन 77 तापी नदीबद्दल खालील विधाने विचारात घ्या. अ. तिची महाराष्ट्रातील एकूण लांबी 308 किमी आहे. ब. राज्यातील सर्वात जास्त अंतर वाहणारी पश्चिम वाहिनी नदी आहे. क. ती महाराष्ट्रातील अमरावती, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून वाहते. ड. पूर्णा ही तापीची दक्षिणेकडील उपनदी आहे. वरीलपैकी अचूक विधाने कोणती आहे? अ व ड. 2 अ ब क, 3 ब क ड, 4 प आणि ड. टॉकिंग अबाउट तापी रिव्हर. तर तापी रिव्हर ही मेजर रिव्हर ऑफ पेनिन्सुलर इंडिया आहे. त्याची लेंथ 724 किलोमीटर एवढी आहे. ती मध्य प्रदेश येथे वाहत असते. ती मेजर वेस्ट फ्लोईंग रिव्हर आहे, जी अरबी समुद्रामध्ये मिसळते. आणि ही द रिव्हर इज फ्लोईंग फ्रॉम दी अमरावती, जळगाव, धुळे, नंदुरबार डिस्ट्रिक्ट ऑफ द महाराष्ट्र. अँड इट इज वन ऑफ द चीफ ट्रायब्युटरी ऑफ अ ताप्ती रिव्हर, दॅट इज अ पूर्णा रिव्हर. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 78 महाराष्ट्रात सर्वात जास्त दिवस पाऊस कोठे पडतो? 1 अंबोली, 2 महाबळेश्वर, 3 गगन बावडा, 4 माथेरान. मॅक्झिमम रेनफॉल. सो करेक्ट आन्सर इज गगन बावडा इज अन राईट आन्सर. क्वेश्चन 79 खालील विधाने विचारात घ्या. अ. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 हा सांगली जिल्ह्यातून जातो, परंतु सांगली शहरातून जात नाही. ब. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 हा नागपूर जिल्ह्यातून तसेच नागपूर शहरातूनही जातो. वरीलपैकी चुकीचे विधाने ओळखा. इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखायचे. ऑप्शन नंबर 1 फक्त, ऑप्शन 2 फक्त ब, ऑप्शन 3 अ ब दोन्ही, ऑप्शन 4 वरीलपैकी एकही नाही. तो नॅशनल हायवे 4 is passing between the Sangli, okay, and these are the two exist between the Sangli Miraz, between the twin cities are given. म्हणजे नॅशनल हायवे 4 जो आहे तो सांगली डिस्ट्रिक्ट, सांगली शहरातनं पण होतो आणि सांगली शहरातनं पण पास होतो. पण नॅशनल हायवे 7 जो आहे तो फक्त नागपूर सिटी मधून पास होतो, नागपूर डिस्ट्रिक्ट मधनं पास नाही होते. सो दोन्ही चुकीचे आन्सर्स आहे. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 80 महाराष्ट्राच्या 2011च्या जनगणनेविषयी खालील विधाने लक्षात घ्या. अ. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर भारताच्या ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तरापेक्षा अधिक आहे. ब. भारताचे शहरी भागातील लिंग गुणोत्तर आणि महाराष्ट्राचे एकूण सरासरी लिंग गुणोत्तर समान आहे. वरीलपैकी अचूक विधाने कोणती? ऑप्शन 1 फक्त अ, ऑप्शन 2 फक्त ब, ऑप्शन 3 अ ब दोन्ही, ऑप्शन 4 वरीलपैकी एकही नाही. तर महाराष्ट्र रूरल पॉप्युलेशन 2011चा आपण चार्ट पाहिला तर सेक्स रेशो ऑफ रूरल एरिया आहे 952 आणि अर्बन एरिया आहे 903 आणि चाइल्ड सेक्स रेशो 890 आणि अर्बन मध्ये आहे 899. तर आपण जर बघितलं तर अकॉर्डिंग टू द सेन्सर 2011 नुसार 949 फिमेल्स टू द 1000 मेल इन रुरल एरियाज आणि अर्बन एरियामध्ये 929 फिमेल आहे 1000 पुरुषांच्या मागे. आणि ओव्हरऑल सेक्स रेशो ऑफ महाराष्ट्र 929 आहे फॉर दी इच 1000 मेल. सो दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहे. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 81 खालीलपैकी चुकीच्या जोड्या ओळखा. धरण आणि जलाशयाचे नाव. अ. खडकवासला, वीरबाजी पासलकर सागर, बी. भाटकर यसाजी कंक सागर, 3 पानशे शहाजी सागर, ड. हतनूर तानाजी सागर. ऑप्शन 1 ब आणि ड, ऑप्शन 2 क व ड, ऑप्शन 3 अ क, ऑप्शन 4 वरीलपैकी एकही नाही. सो खडकवासला डॅम इन also called as वीर पासळकर डॅम. Bhatkar Dam is a Yasaji Sagar Dam. Panshet Dam is a Tanaji Sagar Dam, okay, which is situated in the Ambi River, a tributary of the Mutha River in the Pune, and Hatnur village is a Hatnur Dam for the Shahaji Sagar Dam. सो करेक्ट चुकीच्या जोड्या ओळखायच्या. सो ऑप्शन 2 क आणि ड हे चुकीच्या जोड्या आहेत. क्वेश्चन 82 खालील विधाने विचारात घ्या. अ. फक्त महाराष्ट्रातील सह्याद्रीचा विचार करता कळसुबाई सर्वोच्च शिखर आहे. ब. पूर्ण सातपुडा पर्वताचा विचार करता अस्तंभा हे सर्वोच्च शिखर आहे. वरीलपैकी अयोग्य विधाने ओळखा. इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखायचं आहे. ऑप्शन नंबर 1 फक्त अ, ऑप्शन 2 फक्त ब, ऑप्शन 3 अ ब दोन्ही, ऑप्शन 4 वरीलपैकी एकही नाही. So Coromandel Hills, which is located in the Western Ghat in the Kerala, is an highest peak given. Mount Dhupgad, which is located in the Madhya Pradesh, is the highest one in Western Ghat in Central India. आणि कळसुबाई जे आहे ते उंच आहे, उंच शिखर आहे वेस्टर्न घाट मध्ये, विच इज द हायेस्ट पॉइंट इन महाराष्ट्र. सो फक्त ब इज करेक्ट आन्सर.
क्वेश्चन नंबर 83 खालीलपैकी कोणी कोकणातील नद्यांची वैशिष्ट्य आहे? 1 लांबीने कमी, 2 वेगाने वाहत येतात, क पठारावरील नद्यांच्या तुलनेत खनक कार्य कमी असल्याचे नद्या उथळ आहेत आणि ड पार्श्व खनन हे ऊर्ध्व खननापेक्षा जास्त आहे. पर्यायी उत्तरे 1 अ ब क, 2 अ ब ड, 3 ब ड, 4 वरीलपैकी सर्व. So we are going to talking about the Konkan rivers and the pattern of their rivers. They are in the flowing in the western ghats. ते वेस्टर्न स्लोप्स मध्ये फ्लो होतात आणि ते अरबी समुद्रामध्ये मिसळून जातात. त्यांची लेंथ ही लोअर लेंथ आहे आणि त्याच पद्धतीने ते फास्ट फ्लोईंग रिव्हर्स आहे. त्याचप्रमाणे शॅलो रिव्हर्स आहे नियर टू द कोकण रिजन. व्हर्टिकल एक्सकेवेशन इज मोर ड्यू टू द डाउनफ्लो रेनफॉल. सो ऑप्शन नंबर 1 अ ब क हे उत्तर करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 84 महाराष्ट्रातील खालील जलसिंचन प्रकारांच्या त्यांच्या वापरण्याच्या प्रमाणानुसार उतरता क्रम लावा. अ कालवा सिंचन, ब विहीर सिंचन, क उपसा सिंचन, ड तलाव सिंचन. ऑप्शन 1 क ड ब अ, ऑप्शन 2 क ड अ ब, ऑप्शन 3 ब ड अ क, ऑप्शन 4 ब अ ड क. तर वेल्स अँड ट्यूब्सचं प्रमाण जर बघितलं तर 63% आहे. कॅनलचं प्रमाण 25% आहे आणि टँकचं प्रमाण 4.5% आहे. दिस इज अ वेल इरिगेशन इज अ टाइप ऑफ इरिगेशन इन विच fields of a farmers are irrigated by using the well. काही आर्टिफिशियल चॅनल सुद्धा यूज केलेले आहे. तर ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 85 खालील विधाने पहा. विधान अ डॉक्टर त्रिवार्थांच्या हवामान विभागानुसार महाराष्ट्राचे हवामान 4 विभागात विभागले आहे. विधान 2 विदर्भाचा समावेश AW विभागात होतो तर कोकणाचा समावेश AM विभागात होतो. पर्यायी उत्तरे ऑप्शन 1 अ बरोबर ब चूक, ऑप्शन 2 ब बरोबर अ चूक, ऑप्शन 3 दोन्ही बरोबर, ऑप्शन 4 दोन्ही चूक. तर कोपेन त्रिवाथा क्लायमेट क्लासिफिकेशन हे 6 भागांमध्ये केले आहे. ABCDEF हे 6 पार्ट्सचे क्लासिफिकेशन तुम्ही ते चेकआउट करू शकतात आणि विदर्भ AW रिजन मध्ये आहे आणि कोकण AM रिजन मध्ये आहे. तर ब बरोबर अचूक. ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. हे 4 नाही तर 6 भाग आहे. क्वेश्चन 86 खालीलपैकी कोणता दिवस जागतिक मृदा दिवस म्हणून निवडण्यात आला आहे? 1 25 सप्टेंबर, 2 5 जुलै, 3 5 सप्टेंबर, 4 15 डिसेंबर. सो वर्ल्ड सॉइल डे इज सेलिब्रेटेड ऑन अ 5th ऑफ डिसेंबर. 5 डिसेंबरला सेलिब्रेट केला जातो. तर 5 डिसेंबर ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 87 खालीलपैकी कोणती इन सिटू संवर्धन पद्धत नाही? ओके. 1 जीवावरण राखीव क्षेत्र, 2 वनस्पतीय उद्यान, 3 राष्ट्रीय उद्यान, 4 वन्यजीव अभयारण्य. सो इन सिटू कन्झर्वेशनचे एक्झाम्पल आहे नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सँच्युरीज, बायोस्फिअर रिझर्व. आणि एक्सिट्यू कन्झर्वेशन जे बाहेर आपण कन्झर्व करतो, झू आहे, DNA बँक्स आहे, ॲक्वेरियम आणि बोटॅनिकल गार्डन. सो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 88 लोटिक परिसंस्था म्हणजे काय? 1 पायथळ परिसंस्था, 2 स्थिर जल परिसंस्था, 3 प्रवाही जल परिसंस्था, 4 संक्रमणात्मक सागरी परिसंस्था. सो लोटिक इकोसिस्टीम इज अन इकोसिस्टीम ऑफ अ रिव्हर, स्ट्रीम ऑर द स्प्रिंग. म्हणजे फ्लोईंग इकोसिस्टीम जे आहे, रनिंग वॉटर वाहतं पाणी, ती लोटिक इकोसिस्टीम मध्ये गणली जाते. सो प्रवाही जल परिसंस्था ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 89 आर्सेनिक प्रदूषणामुळे कोणता आजार होतो? ऑप्शन 1 हाडांचा फ्लोरोसिस, ऑप्शन 2 इथाई, ऑप्शन 3 ब्लॅक फूट डिसीज, ऑप्शन 4 मेट हिमोग्लोबिन. तर पॉइझनिंग बाय द आर्सेनिक बाय ड्रिंकिंग वॉटर. जर आर्सेनिक चं प्रमाण तुमच्या पाण्यामध्ये जास्त असेल तर तुम्हाला ब्लॅक फूट डिसीज होऊ शकतो. यू कॅन सी द पिक ऑफ हिअर. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 90 खालीलपैकी योग्य जुळा ओळखा. गीर सिंह प्रकल्प 1972, बी व्याघ्र प्रकल्प 1973, क हत्ती प्रकल्प 1982, ड रेड पांडा प्रकल्प 1992, ई हंगुल प्रकल्प 1970. ऑप्शन 1 अ ब, ऑप्शन 2 अ ब ड, ऑप्शन 3 अ ब ई, ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व जोड्या योग्य. तर गीर लायन प्रकल्प 1972 साली सुरू करण्यात आला बाय द स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट. प्रोजेक्ट टायगर इज स्टार्टेड इन 1973. प्रोजेक्ट एलिफंट स्टार्टेड इन 1992 अँड 1994 मध्ये दार्जिलिंग झू मध्ये रेड पॅन्डा कन्झर्वेशनला सुरुवात करण्यात आली आणि प्रोजेक्ट हंगुल दिस इज अ कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी स्टार्टेड इन 1970 इन जम्मू काश्मीर.
So option 3 is correct answer. क्वेश्चन 91 जोडा जुळवा. संस्था आणि मुख्यालय. 1 भारतीय प्राणी कल्याण बोर्ड अहमदाबाद. ब वन संशोधन संस्था रांची. 3 पर्यावरण शिक्षण केंद्र डेहराडून. 4 वन उत्पादकता संस्था हरियाणा. तर ॲनिमल वेलफेअर बोर्ड जे आहे त्याचं हेडक्वार्टर हरियाणामध्ये आहे. त्याच्यानंतर फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूशन डेहराडूनमध्ये आहे. सेंटर फॉर द एन्व्हायरमेंट एज्युकेशन अहमदाबादमध्ये आहे. इन्स्टिट्यूशन ऑफ फॉरेस्ट प्रोडक्टिव्हिटी दॅट इज इन रांची झारखंड. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 92 भारतातील पहिले मिश्र जागतिक वारसा स्थळ कोणते आहे? 1 भीमबेटकामधील गुहा. 2 नंदादेवी राष्ट्रीय उद्यान अँड व्हॅली ऑफ फ्लॉवर. ऑप्शन 3 राणी की वाव. ऑप्शन 4 कांचनजुंगा राष्ट्रीय उद्यान. So Kanchenjunga National Park, it is also known as a mixed heritage declared by the UNESCO in 2016. So Kanchenjunga National Park पहिले मिश्र जागतिक वारसा स्थळ. क्वेश्चन 93 खालील प्रवाळ भित्तिके संबंधी विविध विधाने लक्षात घ्या. प्रवाळ वाढीसाठी सागरी पाण्याचे तापमान 20 ते 27 डिग्री असावे लागते. ब प्रवाळ वाढीसाठी पाण्याची क्षारता स्थिर लागते. केवळ कठीण प्रवाळ भित्तिका तयार करतात. ड UNEPच्या अहवालानुसार जगात विषुववृत्तीय प्रवाळापेक्षा थंड पाण्यातील प्रवाळ जास्त आहेत. ऑप्शन 1 अ ब क. ऑप्शन 2 अ क ड. ऑप्शन 3 ब क. ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. तर रीफ बिल्डिंग कोरल्स बद्दल आपण ऐकलं असेल. दॅट इज इन्क्लुडेड इन द टेम्परेचर ऑफ 23 to 29 डिग्री सेल्सिअस मध्ये त्यांची वाढ होते. त्यांची सॅलिनिटी जी आहे ते 32 ते 42 म्हणजे 32 to 42 पार्ट्स पर 1000 मिलियन सलाईन वॉटर त्यांना चालू शकेल. आणि कोरल रीफ जे आहे ते आर द सिक्रेट लेयर्स प्रोड्युसेस बाय दी कॅल्शियम कार्बोनेट्स. ओके, कोरल्स जे म्हणतो त्याच्याबद्दल आहे. सो वरील सर्व ऑप्शन्स योग्य आहे. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन 94 नदीतले डॉल्फिन सुसू खालीलपैकी कोणत्या नदीमध्ये आढळत नाही? 1 गंगा, 2 ब्रह्मपुत्रा, 3 दामोदर, 4 कर्णफुली. तर गंगाज रिव्हर डॉल्फिन्स जसुना सुसू इज नियरली साइटलेस्ट ॲनिमल अँड थ्रूआउट दी वॉटर बॉडी दे आर फाउंड. तर हे गंगा, ब्रह्मपुत्रा आणि कर्णफुली या 3 नद्यांमध्ये आढळून येतात डॉल्फिन्स. ओके, दामोदर नदीमध्ये सुसू आढळत नाही. सो ऑप्शन 3 इज रॉंग. सो ऑप्शन 3 इज अवर आन्सर. क्वेश्चन 95 खालीलपैकी कोणत्या क्रिया पृथ्वीवरील कार्बन चक्रामध्ये कार्बन डायऑक्साईड मिसळतात? अ प्रकाश संश्लेषण. ब श्वासोच्छ्वास. क सेंद्रिय पदार्थांचा क्षय. ड ज्वालामुखी. ऑप्शन 1 फक्त अ आणि ड. ऑप्शन 2 प आणि क. ऑप्शन 3 ब क ड. ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. So addition means release of a carbon into atmosphere, okay, as a carbon dioxide by the respiration, excretion, decay. कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये कुठल्या पद्धतीमध्ये पसरला जातो? तर रेस्पिरेशन आहे, एक्सक्रेशन, डीके आणि व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज. सो ऑप्शन 3 ब क ड हे करेक्ट आन्सर आहे, नॉट बाय द फोटोसिंथेसिस. क्वेश्चन नंबर 96 रेड प्लस ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? 1 वृक्षतोड आणि जंगलाचा ऱ्हास यामुळे होणारे उत्सर्जन रोखण्यासाठी. ऑप्शन 2 मोठ्या पातळीवर रक्तदाब शिबिरे भरून रक्तदानाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी. ऑप्शन 3 क्योटो प्रोटोकॉलच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी. ऑप्शन 4 प्लास्टिकचा वापर कमी करणे व त्याचा पुनर्वापर करण्यावर भर देण्यासाठी. तो रेड प्लस जे आहे is an encourage developing countries to contribute to climate change mitigation efforts. क्लायमेट चेंज कमी करण्यासाठी अंमलात आणायचा आहे. सो वृक्षतोड आणि जंगलाचा ऱ्हास यामुळे होणारे डिफॉरेस्टेशन जे आहे टू रिड्यूस द इमिशन फ्रॉम द फॉरेस्ट. सो ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. REDD प्लस रिड्यूस इमिशन फ्रॉम द डिफॉरेस्ट. क्वेश्चन नंबर 97 एंड टेस्टिंग म्हणजे काय? 1 आण्विक शक्तीचा वैज्ञानिक चाचणीसाठी केलेला वापर. 2 पिकांसाठी जमिनीमध्ये खतांचे योग्य प्रमाण शोधण्यासाठी केलेली चाचणी. 3 विशिष्ट कामांसाठी विविध रसायनाच्या मिश्रणाची चाचणी. 4 यापैकी नाही. सो एंड टेस्टिंग जे आहे एंड टेस्टिंग इज चेक फॉर द अमाउंट ऑफ फर्टिलायझर रिक्वायर्ड फॉर द क्रॉप प्लांट्स. सो ऑप्शन नंबर 2 पिकांसाठी जमिनीमध्ये खतांचे योग्य प्रमाण शोधण्यासाठी केलेली चाचणी. क्वेश्चन नंबर 98 कोणत्या देशात सौर ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले रुग्णालय उभारले गेले आहे? 1 केनिया, 2 भारत, 3 माली, 4 बुर्किना फासो.
So Mali to build West Africa's first solar power plant hospital. So you can see here. So Mali is an correct answer from the of South Africa. क्वेश्चन नंबर 99. असत्य विधाने ओळखा. अमृतादेवी बिश्नोई वन्यजीव संरक्षण पुरस्कार हा वन्यजीव संवर्धनातील कार्याचा जीवनगौरव म्हणून दिला जातो. ब. कैलास सांखला राष्ट्रीय वन्यजीव शिष्यवृत्ती ही वन्यजीव संरक्षण करिता धाडसी व असामान्य कार्याबद्दल दिली जाते. ऑप्शन 1 अयोग्य, 2 अयोग्य, 3 दोन्ही योग्य, 4 दोन्ही अयोग्य. तर अमृता देवी बिश्नोई वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अवॉर्ड इज गिवन फॉर द कन्झर्वेशन ऑफ वाईल्ड लाईफ. ओके. आणि कैलास संखला हा पुरस्कार सुद्धा झुलॉजिकल पार्क जे आहे कन्झर्वेशन ऑफ द बोटॅनिकल प्लांट्स ऑल्सो राजस्थान इथे दिला जातो. सो दोन्ही सेंटेन्स अयोग्य आहे. इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलंय. बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट. क्वेश्चन 100. पुढीलपैकी कोणत्या जैवविविधतेच्या कारणांना दृढ चौकटी म्हणून संबोधले आहे? 1 अधिवासाचा ऱ्हास व तुकडीकरण, बी अतिरिक्त वापर, क परकीय प्रजातींचे आक्रमण, ड प्रदूषण. ऑप्शन नंबर 1 अ ब क, ऑप्शन 2 ब क, ऑप्शन 3 क ड, ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. तर इव्हिल कॉर्ट्रेट म्हणून जे आहे ते डिस्क्राईब केलं आहे हॅबिटेट डिस्ट्रक्शन, ओव्हर एक्सप्लोरेशन, इंट्रोडक्शन स्पीसीज आणि एक्सटेन्शन कॅस्केड इफेक्ट. सो वरीलपैकी सर्व हे दृढ चौकटी म्हणजे इव्हिल क्वार्ट्राई म्हणून संबोधले गेले आहे. थँक्यू.